यानंतर आपण संभाजीनगरमध्ये जाऊया, तिथं प्रदीप जयस्वाल बोलतायत। नाही तर आमची विनंती राहील त्यांना, काही झालं तर युतीमध्ये करत असताना प्रामाणिक युती व्हावी, नाहीतर युती तोडून टाकावी अशी आमची नम्रतेची विनंती नाही, पण हे नाराजी नाट्य नाराज झाल्यामुळं आता अनेकांना ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करतायत किंवा तशी उघडपणे नाराजी व्यक्त करतायत। त्याचं काय आता? 100%, कारण की एवढ्या दिवसांनी काम करणारे कार्यकर्ते, त्यांना न्याय नाही मिळाला तर प्रत्येक जणाला वाटणार आहे। आणि आम्ही जीवनात विसरू शकत नाही, कारण की आम्ही आमदार राहतो, आमच्यासाठी त्यांच्या घरी घरी जाऊन त्यांनी चिठ्ठ्या वाटल्या, त्या लोकांनी काम केलं, का नाही रडणार ते लोक? कारण त्यांचं काम आहे, त्यांचं कर्तव्य त्यांना मिळायला पाहिजे। असं असेल तर युती तोडायला हवी। हो बिलकुल, मी तर आज शिंदे साहेबांशी बोलणार आता, कारण की शेवटी असं होत असेल तर जमणार नाही। प्रत्येक ही सीट आम्हालाच पाहिजे, ही सीट आम्हालाच पाहिजे, तर असं जमणार नाही। संभाजीनगरमधील आमदार प्रदीप जयस्वाल यांनी संभाजीनगरमधील नाराज शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांना पाठिंबा दर्शवलाय। प्रफुल्ला घुले यांना उमेदवारी न दिल्यामुळे त्या शिवसेना प्रचार कार्यालयात त्यांच्या महिला कार्यकर्त्यांसह दाखल झाले आणि त्यानंतर प्रदीप जयस्वाल यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दर्शवलाय। जर आपल्या निष्ठावंतांना तिकीट देता येत नसेल तर इथं युती तोडायला हवी अशी मागणीच प्रदीप जयस्वाल यांनी केलेली आहे।